मित्र हो, शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे यांची की मग एकनाथ शिंदे यांची, या प्रश्नाची उत्तरं लोकांना माहीत असली तरी सुप्रीम कोर्टात याचा अंतिम फैसला होणं बाकी आहे. 3.5-4 वर्ष झाली या प्रकरणाला, अजून निकाल येत नाही. पण तारीख पे तारीख मात्र मिळत राहते. उभ्या महाराष्ट्राला या निकालाची प्रतीक्षा आहे, पण सर्वोच्च न्यायालयातून अजूनही हा फैसला येताना दिसत नाही. सर्वसामान्य नागरिकात सुद्धा या खटल्याबाबत मोठी चर्चा सुरू असते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते तर सर्वोच्च न्यायालयावर उघडपणे बोलू लागलेले आहेत. आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाबाबत अशा टिप्पण्या पूर्वी कधीही होत नव्हत्या. अलीकडे मात्र लोक सुद्धा उघडपणे आपली मतं व्यक्त करताना दिसू लागलेले आहेत. याला जबाबदार कोण? अर्थात या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाजवळ आहे. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे संतापले आणि त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील देवदत्त कामत त्याचबरोबर ठाकरे गटाच्या नेत्यांना कडक शब्दामध्ये सुनावलं, फटकारलं सुद्धा. सुप्रीम कोर्टामध्ये आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी हे प्रकरण आल्यानंतर दोन्ही बाजूकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची विनंती न्यायालयाला केली. सुनावणी दरम्यानच वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्यानं त्यावर तातडीनं सुनावणी होणं आवश्यक असल्याचंही नमूद केलं. त्यावर सरन्यायाधीश स्पष्ट शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली, मनातला संतापही व्यक्त केला. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वकिलांनी जेव्हा सरन्यायाधीशांना त्यांच्या सोयीनुसार या प्रकरणाची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्याची विनंती केली, तेव्हा न्यायालयानं आपली संतप्त भावना व्यक्त केली. न्यायालयामध्ये एकीकडे तारखेची मागणी करायची आणि दुसरीकडे बाहेर जाऊन न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं, अशी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट शब्दामध्ये सुनावलं. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून न्यायालयानं हा थेट आक्षेप घेतला. सरन्यायाधीशांनी ठाकरे शिवसेनेच्या वकिलांना खडसावताना म्हटलं, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमासमोर जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नसल्याची बेजबाबदार विधानं करण्यापासून रोखा. तुम्ही इथं न्यायालयामध्ये तारखेची मागणी करता आणि बाहेर जाऊन न्यायालय काम करीत नसल्याचं भासवता. यापुढं न्यायालयाच्या कामकाजाबाबत शब्द वापरताना काळजी घ्या. मी अशा प्रकारचं वर्तन स्वीकारणारा व्यक्ती नाही. एवढ्या कडक शब्दामध्ये न्यायाधीशांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ठाकरे गटाच्या भूमिकेवर हे बोट ठेवत सरन्यायाधीशांनी या सुनावणीच्या दरम्यान तीव्र आक्षेप नोंदवताना ते म्हणाले, तुम्हाला न्यायालयामध्ये कायदेशीर युक्तिवाद करायचा नसून केवळ विधानं करण्यामध्ये रस आहे असं दिसतं. जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी समोर येतं तेव्हा तुम्ही आम्हाला तारीख निश्चित करायला सांगता आणि जेव्हा आम्ही तारीख निश्चित करतो तेव्हा तुमचे नेते बाहेर वेगळीच विधानं करतात. एका विशिष्ट राजकीय नेत्याकडून तर सातत्यानं अशी विधानं का केली जात आहेत, असा थेट प्रश्न सुद्धा सरन्यायाधीशांनी विचारला. सरन्यायाधीशांचा आक्रमक पवित्रा बघून आणि संतप्त विधान पाहून उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने उपस्थित असलेले वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण केवळ पुढील दिशा ठरावी यासाठी कामकाजाच्या यादीत दाखवण्यात आलेलं होतं, अशी सारवासारव वकील कामत यांनी न्यायालयासमोर केली. पण न्यायालयानं अत्यंत कडक शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळं आता पुढील काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते किंवा मग उद्धव ठाकरे सुद्धा अशी वक्तव्य करणं टाळतात का, की या संतापावरही ठाकरे गटाकडून आणखी काही प्रतिक्रिया येते, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलैला होणार आहे.
शिवसेना कोणाची, पक्षाचं चिन्ह कोणाचं, याचं उत्तर तर अधिकृतरित्या अजून सुप्रीम कोर्टातून मिळत नाही. पण ठाकरे शिवसेनेच्या नेत्याकडून सर्वोच्च न्यायालयाबाबत व्यक्त होत असलेल्या टिप्पणीची दखल मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून घेतली गेलेली आहे. आता यावरून ठाकरे गटामध्ये काय पडसाद उमटतात ते दिसेलच. पाहूया आणखी पुढे काय काय होतंय. पण कधी नव्हे ते मात्र आता सगळं हे घडू लागलेलं आहे, एवढं मात्र नक्की आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.